आपण जे काही करतो ते नक्की का करतो? आपल्या विचारांमागे, आपल्या भावनांमागे असं काय दडलेलं आहे? याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याच्या प्रवासाला मानसशास्त्र म्हणतात. आणि आज आपण ह्याच इंटरेस्टिंग विषयाची ओळख करून घेणार आहोत. आपण रोजच अशा बातम्या पाहतो किंवा वाचतो. कधी कोणी दुसऱ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालतो, तर कधी कोणी अगदी क्षुल्लक गोष्टीवरून टोकाचं पाऊल उचलतं. खरंच मानवी वागणूक किती वेगवेगळी आणि कधीकधी गोंधळात टाकणारी असू शकते, नाही का? मग या वागणुकीमागची कारणं समजून घ्यायची असतील तर आपल्याला एकदम सुरुवातीला जावं लागेल. म्हणजे अगदी त्या काळात जिथे मानसशास्त्राची पहिली संकल्पना मांडली गेली. मानसशास्त्र किंवा सायकॉलॉजी हा शब्द आलाय 2 ग्रीक शब्दांवरून. सायकी म्हणजे आत्मा आणि लोगोस म्हणजे अभ्यास. सोप्या भाषेत सुरुवातीला याची व्याख्या होती आत्म्याचा अभ्यास, म्हणजे लोकांचे विचार, भावना या सगळ्या गोष्टींचा अभ्यास. कित्येक शतक हे सगळे प्रश्न तत्वज्ञानाचा भाग होते. प्लेटोसारखे विचारवंत म्हणायचे की ज्ञान आपल्या जन्मापासूनच असतं, तर दुसरीकडे जॉन लॉक सारखे विचारवंत म्हणायचे की आपलं मन जन्माच्या वेळी एका कोऱ्या पाटीसारखं असतं आणि मग अनुभवांनी त्यावर लिहिलं जातं. पण इथेच एक मोठी अडचण होती. आता आत्मा किंवा मन या गोष्टींना आपण पाहू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही. मग त्याचं वैज्ञानिक पद्धतीने मोजमाप कसं करणार? बरोबर, कारण विज्ञानाला तर ठोस पुरावा लागतो आणि आत्मा ही एक अमूर्त संकल्पना होती. आणि ह्या समस्येवर तोडगा निघाला 1879 मध्ये, जेव्हा विल्हेल्म वुंड यांनी जर्मनीमध्ये जगातली पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा सुरू केली. हा एक खूप मोठा टर्निंग पॉइंट होता, कारण इथूनच मानसशास्त्राने तत्वज्ञानाच्या पलीकडे जाऊन विज्ञानाच्या जगात प्रवेश केला. वुंट यांनी काय केलं, त्यांनी आत्म्याच्या अभ्यासाऐवजी आपलं लक्ष बोधात्मक अनुभवावर केंद्रित केलं. आता हा शब्द थोडा अवघड वाटेल, पण याचा अर्थ सोपा आहे. म्हणजे आपल्या मनात प्रत्येक क्षणाला जे विचार, भावना आणि संवेदना येतात त्यांचा अभ्यास. जसं की एखादं फूल पाहिल्यावर मनात काय विचार येतो याचा अभ्यास. पण गंमत बघा, एकीकडे मानसशास्त्र अशा गोष्टींचा अभ्यास करत होतं ज्याबद्दल आपण जागरूक असतो, आणि त्याच वेळी एक नवीन विचार समोर आला की आपल्या मनाच्या पृष्ठभागाखाली काय दडलेलं आहे. आणि हा क्रांतिकारी विचार मांडला डॉक्टर सिगमंड फ्रॉइड यांनी. त्यांनी सांगितलं की आपलं मन एका हिमनगासारखं आहे. त्याचा फक्त छोटासा भाग आपल्याला दिसतो. खरा प्रभाव तर असतो तो पाण्याच्या खाली असलेल्या भागाचा, ज्याला त्यांनी अबोध मन म्हटलं. इथे आपल्या तीव्र इच्छा, विसरलेल्या आठवणी दडलेल्या असतात, जे आपल्या वागण्यावर नियंत्रण ठेवतात. यामुळे मानसशास्त्रात एक मोठा वाद सुरू झाला. अभ्यास कशाचा करायचा? जे आपल्याला जागरूकपणे जाणवतंय त्याचा, जसं वुंट म्हणत होते, की जे आपल्यापासून लपलेलं आहे त्याचा, जसं फ्रॉइड म्हणत होते. आणि ह्याच वादामधून मानसशास्त्रातली पुढची मोठी पायरी आली. ती म्हणजे जे थेट पाहता येतं, फक्त त्यावर लक्ष केंद्रित करणं. जॉन बी वॉटसन नावाच्या मानसशास्त्रज्ञांनी एक स्पष्ट भूमिका घेतली. ते म्हणाले की जर मानसशास्त्राला खरं विज्ञान व्हायचं असेल तर मनात काय चाललंय याचा अंदाज लावणं बंद केलं पाहिजे. त्याऐवजी फक्त अशाच गोष्टींचा अभ्यास करायला हवा ज्या आपण थेट पाहू शकतो आणि मोजू शकतो. आणि ती गोष्ट म्हणजे आपलं वर्तन. हे समजवण्यासाठी त्यांनी एक साधं सोपं पण खूप महत्त्वाचं मॉडेल मांडलं. SOR मॉडेल, म्हणजे उद्दीपक, जीव आणि प्रतिक्रिया. चला बघूया हे नक्की काम कसं करतं. आता हे उदाहरण बघा. इथे उद्दीपक म्हणजे स्टिम्युलस एकच आहे. शिक्षक वर्गात प्रश्न विचारतात. पण जीव म्हणजे ऑर्गॅनिझम म्हणजे विद्यार्थी वेगवेगळे आहेत. रोहन उत्तर देतो, ही त्याची प्रतिक्रिया म्हणजे रिस्पॉन्स आहे. पण त्याच प्रश्नावर सानिका शांत बसते आणि सचिन दुर्लक्ष करतो. याचा अर्थ काय? तर उद्दीपक एकच असला तरी प्रत्येक व्यक्तीची आंतरिक स्थिती, तिचे विचार म्हणजेच तिच्या प्रतिक्रियेवर परिणाम करतात. या सगळ्या वेगवेगळ्या विचारांमधूनच मानसशास्त्राची आजची आधुनिक व्याख्या तयार झाली, आणि ती म्हणजे वर्तन आणि मानसिक प्रक्रिया या दोन्हींचा वैज्ञानिक अभ्यास. कारण आपलं बाह्य वर्तन आणि आपल्या आत चालणाऱ्या मानसिक प्रक्रिया या दोन्ही गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. म्हणूनच आजचे मानसशास्त्रज्ञ दोन्ही प्रकारच्या वर्तनाचा अभ्यास करतात. एक म्हणजे व्यक्त वर्तन, जे आपण थेट पाहू शकतो, जसं की चालणं, बोलणं. आणि दुसरं म्हणजे अव्यक्त वर्तन, ज्या अंतर्गत मानसिक प्रक्रिया आहेत, जसं की विचार करणं, आठवणं किंवा स्वप्न पाहणं. आणि हो, मनाला समजून घेण्याचा हा प्रयत्न फक्त पाश्चात्य विज्ञानापुरता मर्यादित नाहीये. हा तर संपूर्ण मानवजातीचा एक वैश्विक प्रयत्न आहे.
उदाहरणार्थ आपल्या पारंपरिक भारतीय तत्वज्ञानात व्यक्तिमत्वाचं विश्लेषण 3 गुणांच्या आधारे केले जाते. सत्वगुण म्हणजे शांत, विचारशील स्वभाव, रजोगुण म्हणजे महत्वाकांक्षी आणि क्रियाशील स्वभाव, आणि तमगुण म्हणजे आळशी किंवा उदासीन स्वभाव. इतकंच नाही तर पतंजली मुनींच्या अष्टांग योगामध्ये मनावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि मानसिक शांतीसाठी 8 टप्प्यांचा एक संपूर्ण मार्ग दिला आहे. यातून हेच दिसतं की मनाला समजून घेण्याचा आणि त्याला प्रशिक्षित करण्याचा प्रयत्न जगभरात अगदी प्राचीन काळापासून सुरू आहे. तर मग या सगळ्या अभ्यासाचा, या सगळ्या सिद्धांतांचा नेमका उद्देश काय आहे? मानसशास्त्राची 4 मुख्य आणि स्पष्ट ध्येय आहेत, जी आपल्याला मानवी वर्तन समजायला मदत करतात. या क्षेत्राचं अंतिम ध्येय 4 टप्प्यांमध्ये आहे. पहिलं, वर्णन करणं, म्हणजे नेमकं काय घडतंय हे सांगणं. दुसरं, स्पष्टीकरण देणं, म्हणजे ते का घडतंय याचं कारण शोधणं. तिसरं, पूर्वकथन करणं, म्हणजे पुढे काय होऊ शकतं याचा अंदाज बांधणं. आणि चौथं, नियंत्रण किंवा बदल करणं, म्हणजे त्या वर्तनावर सकारात्मक प्रभाव कसा टाकता येईल हे पाहणं. ही जी चौकट आहे ना, ती आपल्याला तणावापासून ते आनंदापर्यंत प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण करायला मदत करते. आता मानसशास्त्राची ही 4 ध्येय समजल्यावर जरा विचार करा, तुमच्या रोजच्या जीवनातली अशी कोणती गोष्ट आहे जिच्याकडे तुम्ही या 4 ध्येयांच्या नजरेतून पाहू इच्छिता?